राहत आहेत, नवे आनंद घेत आहेत. आणि मग भगवान परमात्म्याच्या महाराज कुमार प्रागट्यानंतर पुढे या कुमार खंडामध्ये गणेश भगवान परमात्म्याच्या उत्पत्तीची कथा आलेली आहे. गणपती भगवान परमात्म्याचं प्रागट्य ब्रह्मजी नारदांना सांगतात की कल्पभेदाने गणेशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा, वेगवेगळ्या कथा आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत, ऐकत असतो बरं का. वेगवेगळ्या कथा. जन्मीच्या वक्र दृष्टीमुळे गणेशाचं मस्तक या ठिकाणी तुटलं व हत्तीचं मस्तक लावला परत पूर्ववत केल्याचं चिंतन लक्षात घ्या. म्हणून चिंतन असं आहे, कल्पभेदात गणेशं गाजमाननं, हे चिंतन सांगितलेलं आहे. आणि अनेक पद्धतीने कथा सांगत असताना आपण नेहमी जी कथा श्रवण करत आलेलो आहोत ती कथा म्हणजे श्वेत कल्पामध्ये आलेलं चिंतन. नारदजींना ब्रह्मदेव म्हणतात, मी तुला या ठिकाणी गणेश भगवान परमात्म्याचं श्वेत कल्पामध्ये आलेलं जे चरित्र आहे ते वर्णन करतो आणि गोड वर्णन केलेलं आहे. इदानी श्वेत कल्पोक्ता गणेशोत्पत्ती रुचिते यत्र छिन्न शिरतस्य शिवेन च कृपा. गोड अशी कथा गणेश भगवान परमात्म्याच्या जन्माची सांगत असताना एकदा जया आणि विजया या पार्वतीच्या दोन सख्या आहे बरं का. म्हणजे पार्वती मातेच्या द्वारावरती द्वारपाळ म्हणून महाराज जया आणि विजया आहे. तसं भगवंताच्या दरवाजामध्ये जय आणि विजय आहे की नाही, जय आणि विजय. तसं इथे दोन सख्या आहे पार्वतीच्या, त्यांचं नाव जया आणि विजया आहेत. एक वेळेला महाराज त्या जया आणि विजया पार्वतीला म्हणतात, एकेस्मिन् नेव कालेच जयाच विजया सखी पार्वत्या